वेड भाग 18. थँक्यू. महिमा दुकानदाराचे आभार मानत आईस्क्रीम घेऊन मागे वळणार तोच साईराज तिला धडकला. हातातील आईस्क्रीमने तिचं टी शर्ट माखत, ओठ दुमडतच चेहऱ्यावर रडवे भाव आणत आईस्क्रीमने माखलेलं टी शर्ट ती बघू लागली. ते बघून समोरच्या व्यक्तीवर राग काढायला मान वर करणार, पण समोर कोणीच नव्हतं. आता पुढे. माते, हे पण चुकून झालं. साईराजचा आवाज महिमाला तिच्या पाठीमागून आला, पण साईराज तिला कुठे दिसत नव्हता. सैरभैर नजर सर्वत्र फिरवतच महिमा त्याला शोधत होती. माते, इथे खालीच आहे, तुमच्या चरणांजवळ. साईराज गुडघ्यावर बसून स्वतःचे दोन्ही हात जोडून तिच्या पायाजवळ बसला होता. तू? महिमा मोठ्यानेच त्याच्यावर ओरडली. हे निष्पाप बालकाला मोठं मन करून माफ करा. तुम्ही तुमच्या क्रोधांवर नियंत्रण मिळवा. मी तुमचं टी शर्ट हवं तर ड्रायक्लीन करून देतो. तुम्हाला दुसरी आईस्क्रीम पण हवी तर विकत घेऊन देतो. पण प्लीज सगळ्यांसमोर माझी इज्जत नका काढू. एखादा कॉर्नर बघून मला हवं तर तेवढं मारा तुम्ही, पण सगळ्यांसमोर नको. सगळ्यांसमोर झालेला अपमान मला सहन नाही होणार. प्लीज. रडव्या सुरातच तो बोलत होता. त्याने महिमासमोर जोडलेले हात सुद्धा थरथरू लागलेले त्याच्या चेहऱ्यावर असलेले भीतीचे भाव बघून महिमाचा राग कुठेतरी दूर पळून गेला. त्याच्या सुरू असलेल्या डायलॉगबाजीने तिच्या गालावर मात्र कळी खुलली. ओठांसमोर हात धरत ती खळखळून हसू लागली. साईराज समोर उजवा हात धरतच तिने त्याला उठायला सांगितलं. स्वतःचा उजवा हात तिच्या हातात देत पापण्यांची मंद अशी उघडझाप करत तो उभा तिच्यासमोर उभा राहिला. बरी आहेस ना तू? चेहऱ्यावर भोळे भाव आणतच त्याने तिला विचारलं. तिने हसतच हो म्हणून मान डोलवली. मला वाटलं आईस्क्रीम पडलं म्हणून सदमा लागला की काय तुला? साईराजने असं काही बोलताच तिच्या चेहऱ्यावरचं हसूच गायब झालं. तुला कालपासून धक्काबुक्की करायला मीच भेटते का रे? मी रडव्या सुरातच त्याला विचारलं. टी शर्ट बोटांच्या चिमटीत पकडत थोडंसं ताणतच त्यावरून नजर ती फिरवू लागली. टी शर्टवर सांडलेलं आईस्क्रीम विरघळून सर्वत्र पसरत चाललेलं. साईराज मात्र तिच्या प्रश्नाचं उत्तर न देता शांत बसून राहिला. तुझ्याशी बोलतेय मी, ती थोडं चिडतच म्हणाली. लकीली धक्का लागला ग, तो निरागसतेनेच म्हणाला. व्हॉट? महिमा मोठ्यानेच ओरडली. अनलकीली धक्का लागला असं बोलायचं होतं मला. तू राग नको करूस. हा टिश्यू घे आणि आईस्क्रीम क्लीन कर. मी तुला उद्या न्यू टी शर्ट घेऊन देतो आणि आता आईस्क्रीम पण घेऊन देतो. असं म्हणत साईराज पळतच आईस्क्रीम काउंटर जवळ गेला. काउंटरवर असलेला टिश्यूचा डब्बा उचलून तिच्या हातात त्याने दिला. तिने त्याला रागीट लूक दिला. टिश्यूचा डब्बा उचलून दिला म्हणजे सगळं झालं का, असं काहीसं तिला बोलायचं होतं. ओह सॉरी, असं म्हणत एक एक करून तो डब्यातून टिश्यू काढून तिच्या हातात देऊ लागला. ती त्याच्या हातातून टिश्यू घेत स्वतःच्या टी शर्टवर लागलेली आईस्क्रीम साफ करू लागली. थँक्स. टी शर्ट बऱ्यापैकी क्लीन झालं तसं महिमा त्याला म्हणाली. थँक्स, उद्या तुला न्यू टी शर्ट दिल्यावर बोल ग. आता आईस्क्रीम कोणतं खाणार ते बोल, साईराजने विचारलं. मी 2 व्हॅनिला घेतलेलं, एक चॉकलेट सिरपमध्ये डीप केलेलं होतं, महिमा उत्तरली. साईराजने महिमाला नवीन आईस्क्रीम घेऊन दिली. थँक्स. आईस्क्रीम हातात मिळताच ती साईराजला म्हणाली. ते उद्या बोललो ना मी, तिला स्मित देतच तो म्हणाला आणि तिच्यावरून नजर हटवत दुकानदाराला स्वतःच्या आईस्क्रीमची ऑर्डर देऊ लागला. बाय द वे राज, महिमा पुन्हा मागे वळतच म्हणाली. तू मला काहीतरी बोललीस? साईराज मागे वळतच तिला विचारू लागला. हो, म्हणजे अजून बोलली नाही, आता बोले, महिमा उत्तरली. राज, साईराजने भुवया थोड्या उंचावतच तिला विचारलं. तुझं नाव तू तेच सांगितलंस ना? महिमा थोडीशी गोंधळली. साईराज, तो तिला आपलं नाव पुन्हा सांगतच म्हणाला. राज बोलायला इझी वाटतं, महिमाने म्हटलं. आणि साई? साईने उत्सुकतेनेच विचारलं. थोडं मंदिरात गेल्याचा फील येतो. राजच ठीक आहे, तुला चालेल ना? महिमाने विचारलं.
साईने तिला हो म्हटलं. न्यू टी शर्ट द्यायची गरज नाही, इट्स ओके, आणि आईस्क्रीमसाठी थँक्स, महिमाने त्याला गोड स्मित देतच म्हटलं. तो तिच्या गालावर उमटलेली खळी बघण्यात पुन्हा हरवून गेला. ती त्याच्या समोरून निघून गेली तरी तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिला. मी आईस्क्रीम खाणार बोललेलो, तू मिल्कशेक कुठे बनवतोस त्याचं? श्री साईजवळ येतच म्हणाला. तसं साईराज त्याला लागलेल्या तंद्रीतून बाहेर आला. तिथे बसून खाऊयात आईस्क्रीम? साईराज श्रीला महिमाच्या ज्या दिशेने गेली त्या दिशेने नेतच म्हणाला. महिमा आपल्या कलिगसोबत गप्पा गोष्टी करत आईस्क्रीम खाण्यात व्यस्त असते. साईराज ती दिसेल अशी जागा बघून बसली. मैत्रिणीसोबत गप्पा मारताना जराशी जरी ती हसली तरी तिच्या गालावर उमटलेली खळी साईराजच्या हृदयाची धडधड वाढवत होती. श्रीचं स्वतःचं आईस्क्रीम खाऊन होतं तसं तो साईराजच्या हातातील आईस्क्रीम सुद्धा खाऊन टाकतो. तरी साईराजला त्याचं भान नसतं. आईस्क्रीम तोंडाजवळ नेणार तोच सुका कोण त्याच्या ओठांना लागला. तेव्हा कुठे महिमावरून नजर हटवत तो स्वतःचा आईस्क्रीम पाहू लागला. श्रीने भुवया उडवतच त्याला काय झालं म्हणून विचारलं. ती थोडी तिच्यासारखीच दिसते ना? साईराजने विचारलं. मी तुला तिच्यापासून लांब घेऊन येतोय आणि तू परत तिच्यात घुसतोय. तू चल यार इथून. असं कोणाच्या पण प्रेमात वगैरे पडत जाऊ नकोस. मला ती मुलगी अजिबात नाही आवडली. सकाळपासून जाणून बुजून तुला धक्काबुक्की करते. असल्या मुली चांगल्या नसतात. परत नको त्या गोष्टीत मी तुला अजिबात पडू देणार नाही. श्री साईराजला जबरदस्ती स्वतःसोबत ओढत तिथून घेऊन जाऊ लागला. महिमाचं लक्ष त्याच्याकडे गेलं. हे राज, महिमाने त्याला आवाज दिला. तसं श्रीने त्याचा हात सोडला आणि जागीच स्तब्ध झाला. राज, श्रीने वेडावाकडा चेहरा करतच त्याला विचारलं. माय न्यू नेम छान आहे ना? साईराजने उत्साहित होतच श्रीला विचारलं. महिमाला हात दाखवत तो तिच्याजवळ जाणार तसं श्रीने त्याचा हात पकडत त्याला अडवलं. अजिबात नाही या साई. श्री साईराजला तर नजरेने राग दाखवत म्हणाला. पण त्यासोबतच त्याच्याकडे बघणाऱ्या महिमाकडे सुद्धा त्याने रागभरी नजर फिरवली आणि साईराजला तिथून घेऊन जाऊ लागला. आपल्या मित्रमैत्रिणींसमोर महिमाला खजील झाल्यासारखं झालं. ती चेहरा पाडतच तिथून उठत स्वतःच्या खोलीत निघून गेली. श्रीने सगळ्यांसमोर तिचा केलेला अपमान बघून साईराजला सुद्धा खूप वाईट वाटत. तू असे रूढ का वागतोयस यार? ती खूप चांगली आहे. उठसूट तिचा अपमान का करतोयस तू? साईराज श्रीवर चिडला. उठसूट म्हणजे? कालच भेटलेली ती आणि आज दुसरी भेट. अपमान करायला मी तिला काहीच बोललो नाही. श्रीने एक्सप्लेनेशन दिलं. न बोलताच खूप काही करतोयस. मला तुझा कंटाळा येतोय आता. किती चिडचिड करतोयस तू? साईराज चिडतच म्हणाला. मी जराशी चिडचिड केल्यावर लगेच कंटाळा आला तुला. आणि जी उठसूट तुझ्यावर राग काढत बसायची, प्रत्येक गोष्टीवर तुझ्यावर चिडचिड करत बसायची, तेव्हा तिचा कंटाळा नाही आला का कधी? श्रीने म्हटले. तू जा यार इथून. श्रीला थोडं मागे ढकलतच साईराज तिथून निघून गेला. साईराजची समजूत काढायला श्री त्याच्या मागे जातो. स्थळ मुंबई. मैथिलीचा निनादसोबत गृहप्रवेश होत असतो. दोघेही नवविवाहित कपाळावर मुंडावळ्या बांधून दारात उभे असतात. सगळेच मैथिलीला उखाणा घ्यायला सांगत असतात. पाहुणे मंडळींच्या चालू असलेल्या गोंधळात मैथिली उखाणाच खरं तर विसरून गेली होती. डोक्यावर थोडं जोर देत ती आठवू लागते. उखाण्याची सुरुवात आठवते तसं तिच्या ओठांवर गोड हसू येतं. आठवलं वाटतं उखाणा? नेहाने हसतच तिला विचारलं. तिच्या प्रश्नाचं उत्तर न देता मैथिली तिला फक्त गोड हसून दाखवते. संसाराच्या देव्हाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा. निनादरावांचे नाव घेऊन मागते आशीर्वाद अखंड सौभाग्याचा. मैथिली थोडीशी लाजतच निनादचं नाव घेते. निनादच्या घरी जमलेली पाहुणे मंडळी टाळ्या वाजवत तिचं कौतुक करू लागतात. निनू, आता तू नाव घे बघू. आणि याचं नाव घेऊन झाल्यावर उजव्या पायाने माप ओलांडून आत ये. नेहा मैथिलीला सूचना देतच बोलली. तुझ्या बायकोने घेतलेलं नाव ताईने नीट ऐकलेलं दिसत नाही वाटतं. निनादचा जिगरी मित्र विवेक ताईला चिडवतच बोलतो. ते मी ऐकलं रे ठोंब्या, पण निनाद हा तिच्या मैथिलीसाठी असेल, माझ्यासाठी तो निनूच असेल. नेहाने सुद्धा गमतीतच उत्तर दिलं.
त्याच्या बायकोकडे परमिशन घेतलीस का तू? विवेकने विचारलं. आत्ता तुझ्या पुढ्यात घेते, असं म्हणत ताईने स्वतःचा मोर्चा मैथिलीकडे वळवला. मैथिली, तुला चालेल ना ग आम्ही याला नेनू बोललेलं? ताईने विचारलं. मैथिलीने मान वर काढत निनादकडे पाहिलं आणि गालातल्या गालात हसत तिने हो म्हणून मान डोलवली. हे काय वहिनी, आम्ही एकतर तुमच्या नवऱ्याची बाजू घेऊन या जेलर सोबत भांडतोय आणि तुम्ही आहात की जेलर सोबत हात मिळवून रिकामी? विवेक मस्तीतच म्हणाला तसं सगळे हसू लागतात. नीनू, तुझ्या सुंदर बायकोसाठी एखादं सुंदर असं नाव होऊन जाऊ दे बघू, नेहा म्हणाली. निनादने मैथिलीकडे पाहिलं. मैथिलीने एक रागभरी नजर त्याच्यावर फिरवून स्वतःची नजर खाली ठेवली. निनादकडून स्वतःचे नाव ऐकण्यासाठी तिचे कान आसुसले होते. काही शब्द येतात ओठातून, काही शब्द येतात कंठातून, पण मैथिलीचं नाव येतं थेट माझ्या हृदयातून. निनाद म्हणाला तसं टाळ्यांची बरसात झाली त्याच्यावर. ओ हो, क्या बात है दोस्ता, बहिणी आज तुझ्यावर फिदाच होतील. निनादची मित्रमंडळी त्याला चिडवू लागतात. ती आधीच फिदा होती म्हणून तर लग्न केलं ना? निनादने सुद्धा मस्तीतच उत्तर दिलं. मैथिली मात्र लाजेने अगदी चुर्र झाली होती. उंबरठ्यावर ठेवलेलं माप ओलांडून तिने आत प्रवेश केला. जवळपास आठवडाभर चालू असलेल्या दगदगीने ती खूपच दमली होती. पण निनाच्या घरभर पाहुणे मंडळींनी मेळावा घातला होता. लहान चिलीपिलींचा गोंधळ संपूर्ण घरभर चालू होता. त्यात दुसऱ्या दिवशी सत्यनारायणीची पूजा म्हटलं तर तिला आराम असा काही मिळणार नव्हता. सगळी पाहुणे मंडळी हॉलमध्ये बसून गप्पा गोष्टी करत होते. लग्नाच्या एक एक गमती जमती आठवून खळखळून हसत होते. सगळ्यात तिला एकटं पडल्यासारखं वाटत होतं. सोबत करवली म्हणून आलेली तिची बहिणीची सगळ्यात मोठी मुलगी निनादच्या भाचीसोबत खेळण्यात व्यस्त होती. मैथिलीची नजर निनादला शोधत असते, पण तो तिला तिथे दिसत नसतो. जवळपास तास उलटून जातो, पण पाहुणे मंडळींच्या गप्पा आटोपण्याचं नाव काही घेत नसतं. जडसर शालूमध्ये एवढा वेळ बसून राहणं तिला आता अवघड वाटत होतं. निनादला कळायला हवं ना, एवढ्या पाहुण्यात मला एकटीला सोडून गेले. स्वतःसोबतच ती बोलत होती. सगळंच नवीन आणि त्यात ती एकटी पडली आहे म्हणून थोडंसं भरून तिला येत असतं. स्वतःवर नियंत्रण मिळवण्याचं काम ती करत होती. मैथिली, तू आत चल बघू, नेहाने मैथिलीच्या खांद्यावर हात ठेवतच तिला म्हटलं. ती नेहासोबत आत निघून आली. ती नवीन आहे. सगळ्या पाहुणे मंडळी तिला थोडं ऑकवर्ड फील होत असणार. त्यात ती दमली सुद्धा आहे. सो तू तिला आत घेऊन जा अशी फरमाईश आमच्या बंधुराजांनी आमच्याकडे केली. नेहा तिला स्वतःसोबत खोलीत आणतच म्हणाली. तसं मैथिलीच्या ओठांवर गोड हसू आलं. काही लागलं तर आवाज दे, मी बाहेरच आहे. आवाज द्यायला जमणार नसेल तर मला कॉल कर. लाजायचं? नेहा तर्जनी मैथिलीवर रोखून धरतच तिला विचारू लागली. नाही, मैथिली हसतच उत्तरली. गुड, मला उद्याची तयारी करायची. आई किचनमध्ये एकटीच आहे, तू आराम कर, ओके? नेहा प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवत म्हणाली. मी करू का काही मदत? मैथिलीने विचारलं. नंतर सगळं तुलाच करायचंय ग, तू आराम कर. आणि हो, तुमच्या करवलीबाई आमच्या राजकन्येसोबत खेळत आहेत. त्यांचं खेळून झाल्यावर मी तिला इथेच पाठवते. तू काळजी करू नकोस. एवढं बोलून नेहा बाहेर पडली. मैथिलीसोबत घेऊन आलेल्या सुटकेसमधून स्वतःचे कपडे काढू लागली. हाय स्वीटहार्ट, निनादने खोलीत प्रवेश करतच तिला म्हटलं. निनाद खोलीत येताच तिने पटकन स्वतःचे डोळे पुसले. तू रडतेस? निनादने विचारलं. त्याच्यापासून स्वतःची नजर सोडत तिने नकारार्थी मान डोलवली. निनादने तिच्या नाजूकशा खांद्यावर हात ठेवत तिला स्वतःसमोर उभं केलं. तिची नाजूकशी हनुवटी बोटात पकडत तिचा चेहरा वर केला. काय झालं? तिच्या डोळ्यांच्या कडेवरून अंगठे फिरवत त्याने तिला प्रश्न केला. सगळंच नवीन वाटतंय, त्यात तुम्ही पण सोबत नाही. शिवू सुद्धा बाहेर खेळतेय. आई आप्पांची आठवण येते, त्यांच्यासोबत बोलावंसं वाटतंय, ती रडतच म्हणाली. तिला रडताना बघून निनादला भरपूर वाईट वाटलं. तो तिला स्वतःजवळ ओढत आपल्या हृदयाजवळ कवटाळून धरतो. उद्याची तयारी चालू आहे ग राणी. उद्या पाहुणे मंडळी येतील,
आईला जेवणाचा त्रास नको ना म्हणून केटरर्स वाल्यासोबत बोलत होतो. तुला आई आप्पांची आठवण येते मग त्यांना फोन करायचास ना. असं रडत कोण बसतं सांग. निनादने प्रेमानेच तिच्या केसांवरून हात फिरवत तिला शांत केलं. तो अचानकपणे असं जवळ येताच ती थोडीशी घाबरून गेली. ती अचानक शांत झालीये हे बघून निनादने तिला स्वतःपासून लांब केली. काय झालं? हाताच्या उंजळीत तिचा चेहरा पकडतच त्याने तिला विचारलं. ते मी विसरली. भीतीने तिच्या ओठातून शब्दच फुटत नव्हते. काय? निनादने विचारलं. मोबाईल. मैथिली उत्तरली. माझा मोबाईल घे मग. निनादने खिशातून स्वतःचा मोबाईल बाहेर काढतच तिच्या हातात दिला. थरथरत्या हाताने तिने त्याच्या हातातून मोबाईल हातात घेतला. त्याने तिचा थरथरणारा हात स्वतःच्या हातात पकडला तसं ती घाबरतच मान वर करत त्याच्या नजरेत पाहू लागली. परत असं रडत नको जाऊस. तुला असं रडताना बघून मला खूप त्रास होतो आणि तो त्रास थेट इथे होतोय. मैथिलीचा हात स्वतःच्या छातीवर टेकवतच तो म्हणाला. त्याच्या हृदयाची जोरजोरात चालू असलेली धडधड तिला जाणवली. तिच्या नजरेत भरलेली भीती कुठेतरी दूर पळून गेली. आई आप्पांसोबत बोल, मग फ्रेश आणि आराम कर. खूप दमलीयस. मला थोडंसं काम आहे ग. मला तुझ्यासोबत नाही थांबता येणार. निनाद म्हणाला. तुमचा मोबाईल? मैथिलीने विचारलं. तुझ्याकडेच ठेव. एवढ्या रात्री मला कोणी फोन वगैरे करत नाही बसणार. निनाद म्हणाला. मैथिलीने हो म्हणून मान डोलवली. काही हवं असेल तर मला आवाज दे. मी बाजूच्याच खोलीत आहे. निनाद म्हणाला. ओके. गालावरची खळी खुलवतच मैथिली म्हणाली. लुकिंग ब्युटिफुल. ओठ अगदी तिच्या कानाजवळ नेतच तो म्हणाला. त्याच्या उबदार शब्दांनी ती शहारून गेली. स्वतःचे डोळे अगदी घट्ट मिटून घेतले. त्याचे शब्द अजूनही तिच्या कानाभोवती घुमत होते. काही क्षणांनी डोळे उघडून बघते तर निनाद तिथे नसतो. एकटीच हसत स्वतःच्या कपाळावरती हात मारून घेते, कारण ती सुद्धा त्याच्यात आता आतोनात गुंतत चालली होती. इथे साईराज मात्र श्रीवर भरपूर रागवला होता. 2 उशांमध्ये स्वतःच्या चेहऱ्याचं सँडविच बनवत तो झोपी गेला. उद्या डोकं शांत झालं की बरोबर येशील मग बोलायला. श्री स्वतःशीच पुटपुटला. साईराजमुळे भरपूर काम करायचं त्याचं राहून गेलेलं. बॅगेतून लॅपटॉप काढत तो स्वतःला कामात जुंपवून टाकतो. साधारण 12:30च्या दरम्यान साईराजच्या मोबाईलमधून वारंवार मेसेजची ट्यून वाजत असते. साईराज अजूनही आहे त्याच अवस्थेत झोपलेला होता. साईराजचा मोबाईल सायलेंट मोडवर टाकायला म्हणून श्री त्याचा मोबाईल हातात घेतो. एवढ्या रात्री याला कोण मेसेज करतंय हे बघायला म्हणून श्रीने त्याचं व्हॉट्सॲप ओपन केलं. ऑफिसमध्ये सगळ्या कलिगने मिळून एक ग्रुप बनवला होता. त्यात साईराजचा सुद्धा समावेश होता. निनादच्या लग्नात मित्रमंडळींनी काढलेले फोटो एक एक करून त्या ग्रुपवर येत असतात. श्री तो ग्रुप चाळू लागला. सगळ्या फोटोवर तो वरच्यावर एक नजर फिरवत साईराजचा मोबाईल बाजूला ठेवायला जाणार तोच निनाद आणि मैथिलीच्या स्वागत समारंभामध्ये काढलेला ग्रुप फोटो डाउनलोड होतो. तो फोटो बघताच श्रीचे डोळे आपसुकच मोठे होतात. हिने ह्याच्यासोबत लग्न केलं? श्रीने स्वतःलाच प्रश्न केला. इंटरवल. इथे झालाय कथेचा पहिला इंटरवल. कथेच्या पहिल्या मध्यांतरपर्यंत तुम्हाला कथा आवडली असेल तर एक लाईक देऊन सोबतच तुमची छोटीशी प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा. तुमचा येणारा प्रतिसाद बघून कथा पुढे लिहायला नक्कीच आवडेल. भेटू पुढील भागात. धन्यवाद.